सो गुड आफ्टरनून. दुपार झाली आहे. आपण सकाळीच गावी आलेलो आणि थोडी साफसफाई वगैरे करेपर्यंत थोडा उशीर झाला. फ्रेश वगैरे झालो आता आणि आता वेळ झाली ती खाली बाजारात जायची. एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे काय म्हणा, मुंबईत तुम्ही कितीही मोठे जंटलमॅन असाल ना तरी गावी आल्यावर या गोष्टी कराव्याच लागतात. आणि विशेष म्हणजे आज आपल्याकडे थोडे पाहुणे येणार आहेत, तर त्या पाहुण्यांची सोय करायसाठी पण आपल्याला खाली जायचं आहे. तर आता बाजारात जाण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे काहीतरी आपल्याला गाडी बघावी लागणार आहे, कारण आमच्या गावातनं रिक्षा लगेच अवेलेबल होणार नाही, कारण खाली उत्सव असल्यामुळे सगळ्या रिक्षा खाली असणार. तर बघूया आधी कोणची गाडी वगैरे भेटते काय. नाही तर आपल्याकडे ऑप्शन नाही, आपल्याला स्टॉपपर्यंत जावं लागेल आणि कुठली तरी गाडीला हात दाखवून खाली जावं लागेल. तर एक गाडी तर मेन हिती आहे, पण या गाडीच्या मालकाला पहिले शोधावं लागेल. आधी त्याच्या घरी जाऊया, तो अवेलेबल आहे काय बघूया आणि त्यालाच घेऊन जाऊया खाली. चालले खाली गाडी येतोय. बाबे आहे की घरात? अबे मी तो मी तो व्हिडिओ बनवतो. सो गाडी अवेलेबल नाही आहे, तर आपल्याला दुसरा जुगाडच करावा लागणार आहे. बघूया, खाली जाऊया आणि कुठली गाडी भेटेल तर त्याच्यासोबत खाली जाऊया. चलो. सकाळी तुला बघितलं गाडीत होतो आम्ही, तिघ जण खाली गेलात तेव्हा. युट्यूबर इथे आलेले आहेत गणेश रहाटे. तू कधी आलायस? मी शिमग्यासाठी खास 15 दिवस आधी आलोय. आई गाला 2 महिन्यात सुट्टी टाकलीस की डायरेक्ट राजीनामा देऊन आलो. एका महिन्याची काय शिमग्यासाठी राजीनामा देऊन आलो. सांगितलेली ना रिक्षा, सांगितलेली ना. कसलं कडकडीत ऊन आहे रे. काय तू फिरतोय? काय करू आता. अरे वरनं भरूनच येते ती. सिंगल सीट सकाळी. गाडी एकच आहे, दोन्ही आहेत. जरा वेल्डिंग वाला येणार आहे. आला नाही ना तिथं. येतो 3081 आहे. 3081 99 सो भुईगोडा बाजारपेठेत तर आलोय आपण. ही बाजारपेठ आहे आणि पुढे आपल्या होळीचा मांड आहे. तर आधी जाऊन देवाचं दर्शन घेऊया आणि मग बाकीची काय खरेदी करायची ती करूया. हा बघा, हा होळीचा मांड आहे आणि गर्दी बघा किती आहे. सगळ्यांची ओटी भरायची गर्दी आहे. मिस्टर संजय मोरे, कधी आला? असं काय आलं तुम्ही? व्यवस्थित, आजच सकाळी आलो मी पण. चल, हाय किती दिवस आहे? आज उद्या लगेच पाडवा करून देणार. बापरे, ही गर्दी बघा. ही सगळी ओटी भरायला गर्दी आहे. आपण डायरेक्ट जाऊन पाय पडून घेऊया. काय म्हणताय? आलाय काय? खाली ठेव. इथेच असू दे. ओके, ठीक आहे. इथे असू दे. आज आला, लेट आला. या ना आतमध्ये. माझा याचा नंबर कोणाला कसा करणार? तुम्ही ऍडजस्ट करायचं, मग भांडायचं नाही कोणी. ठीक आहे, दोघींनी जात या. तुम्ही जेवढं भांडत
सो ही सगळी पब्लिक बघा, ही पब्लिक शिमग्याचे 15च्या 15 दिवस इथे देवाजवळ असते आणि हा आमच्या होळीचा मांड आहे. इथे सगळ्यांचे नवस बोलले जातात. तर जसे नवस बोलले जातात ना, तर तसे नवस पूर्णही होतात आणि नवसपूर्ती म्हणून काही देवाला अर्पण केलं जाते. त्या गोष्टी पण तुम्हाला दाखवायच्या आहेत. मागे पण ही व्हिडिओ आपण बनवलेली होती, ज्यांनी बघितलं असेल त्यांना समजलंच असेल, पण जे कोण नवीन आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट अजून दाखवायची आहे तुम्हाला, ती बघा. ही ती गोष्ट आहे. हे सगळे जे बकरे आले आहेत हे नवसाचे बकरे आहेत. आणि ज्यांनी नवस केलेला आणि ज्यांचे नवस पूर्ण होतात ते अशा स्वरूपात आपली नवस फेड करतात. हे एवढे बकरे आहेत. सो टोटल काउंट ह्या बकऱ्यांचा मी विचारलं ना तर हे 48 बकरे आहेत आतापर्यंत आलेले. अजून एक आता येण्याचे चान्सेस नाहीत, 48च एंड, कारण आजच या सगळ्या गोष्टीचा प्रसाद होईल. तर 48 बकरे ह्या वर्षी 2024ला आपल्या देवाला नवसासाठी आले. तर दर्शन वगैरे आपलं झालं व्यवस्थित, एकदम मस्त. काही ओळखीची माणसं भेटली. ओळखीची म्हणजे हेच आपण जे व्हिडिओ करतो ना त्यामार्फत काही चांगली लोकं आपल्या ओळखी झाली, त्यांच्याशी भेटही झाली आणि त्यांनी थोडंफार आपलं कौतुकही केलं. कौतुक ह्याच्यासाठी केलं की ज्या लोकांना आपल्या उत्सवाला गावी यायला भेटत नाही ते आपला व्हिडिओ बघून त्यांचं मन भरते, मन प्रसन्न होते आणि आपल्या देवाचं दर्शन होते. त्यासाठी खास ते आपलं कौतुक करतात. बरं वाटलं, कोणतरी ॲप्रिशिएट करते. तू कधी आली? बंटी कुठे आहे? झोपलाय? जागरणीचा माणूस आहे तो. तर सगळं आपलं झालंय आणि आता जे पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काही खरेदी करायची आहे, म्हणजे चिकन घ्यायचं आहे. तर पहिल्या आधी चिकनची ऑर्डर देऊया आणि सोबत लागणारं बाकीचं काय साहित्य आहे ते पण घ्यायचं आहे आणि परत घरी निघायचं आपल्याला. तर बाजारात आल्यानंतर आपला एक मेन हॉल्ट स्टॉप असतो, तो म्हणजे हा. भाई विजय भाई, इथे आपला हॉल्ट असतो आणि आता मेन ऑर्डर देऊया. आहे काय? आहे काय? 1.5. हा पटकन दे, मी येतो बाकी सामान घेऊन. गरमीने हालत खराब झाली आपली एकदम. खूप गरम होते. सकाळी थोडं थंड वाटत होतं पण आता तर खूपच गरम होते. असो, बाकीची चिकनची ऑर्डर दिली. आता जरा थोडं बाकीचं सामान घ्यायचं आहे ते घेऊया आणि लगोलग घरी जाऊया पहिले, कारण येवणात पाहुणे घरी आले असतील आणि जरा जेवून आपल्याला रेस्ट पण करायचे, कारण उर्वरित संध्याकाळचा कार्यक्रम पण आपल्याला शूट करायचाच आहे. टोमॅटो आहेत? कुठे भेटतील? ओके, कांदे भेटतील ना? अर्धा कांदे द्या आणि तेलाची बॅग एक. हां, कच्चे नाहीत का? आई कर. कुठे गेली? आत्ते कुठे गेली? चिकन बनते. चिकन काय आहे? भाकरी. आरामात गाडी नालीस, आरामात जा.
मस्त चिकन आणि भाकरी दाबून एकदम जेवण झालं आहे आणि आता संध्याकाळी परत आपल्याला जायचं आहे ते मांडावर होळीच्या, कारण आज प्रसाद आहे तो सकाळी तुम्हाला मी सांगितलं आहे. तर आपल्याला परत मांडावर जायचं आहे, पण थोडासा वेळ आहे त्याच्यासाठी आधी, आणि भरपूर अशी मुलं आपल्या वाडीतली आली आहेत मुंबईहून, तर थोडासा टाईमपास म्हणून जरा खेळायचं, मजा करायची आणि संध्याकाळी परत मांडावर जायचं आहे. चौकार अजून जरा अजून मुरली अजून ए अप्पा आउट व्हायचा पटकन. ए फालतू गिरी आहे आता. एक झाला पाच पाहिजे मला. जरा बॅट बीट अशी करा जरा. नो आहे, जाऊ 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 जाऊ. ठीक आहे मस्त. मी नाही खेळत आहे. दहा जण घेऊन तू पहिला मागितला बाहेर गेला. शिमगोत्सवाच्या आमच्या शेवटचे 2 दिवस खास असतात. ते खास म्हणजे शेवटचा दिवस असतो तो खेळाचा, आणि त्याच्या आधीचा दिवस असतो तो म्हणजे पोस्टचा. तर हा प्रसादीचा कार्यक्रम चालू आहे. ही सगळी प्रसाद बनवणार आणि जमलेल्या सगळ्या गावकऱ्यांमध्येही प्रसादी वाटणार.
तर प्रत्येक जण आपापल्या घरातनं असे डबे घेऊन येतो प्रसादीसाठी. आणि जिकडे बघावं तिकडे अशी रांगच रांग लागलेली आहे. हे किती डबे आणले आहेत?